आपल्याला सर्वांना माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 तारखेला सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परबजी यांनी सगळ्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे हे प्रत्येक भागांमध्ये आयोजन केलेलं आहे। 2 दिवसा अगोदर असंच आयोजन डोंबिवली पश्चिम मध्ये झालं होतं। आज डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम मध्ये आयोजन केलंय। उद्या मला असं वाटतं की कल्याण पूर्व मध्ये असंच आयोजन केलेलं आहे। त्यामुळे सर्व भागांमध्ये नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये असे मेळावे होत आहेत। कार्यकर्त्यांना सगळ्यांना या संपूर्ण निवडणुकीसाठी विनंती करणं, वेळ देणं आणि चार्ज करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे अशा मेळाव्यांचं आयोजन आहे। आज महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप 1 क्रमांक राहिलाय, याबद्दल काय सांगाल? आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या। त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणूक लढत होते आणि जवळजवळ त्यामध्ये 134च्या जवळपास ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी तळागाळातील कार्यकर्ते असणारी आणि संघटनात्मक दृष्ट्या अतिशय भक्कमपणे गावागावामध्ये आणि शहरामध्ये बूथ लेवलवरती काम करणारी पार्टी आहे। त्यामुळे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जसं सांगतात, आदरणीय अमितजी जसं सर्व कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने संघटनात्मक दृष्ट्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 51% लढाई ही येणाऱ्या काळामध्ये जिंकण्यासाठी मॅन टू मॅन आपला संपर्क असला पाहिजे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केंद्रातल्या असणाऱ्या प्रत्येक योजना असतील किंवा राज्यातील असणाऱ्या योजना त्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत ज्या असतात त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्यामुळेच हे यश जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडलं। अंबरनाथ बदलापूरच्या विजयाबद्दल आपण काय सांगाल? खरं तर या दोन्ही भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत, बूथवरती केलेलं त्यांनी सगळ्यांनी नियोजन, केंद्राच्या आणि राज्याच्या असणाऱ्या योजना असतील आणि एक विजन की जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे आहे, जे विजन महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे आहे, या विजन हे त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी मग बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल या दोन्ही शहरातील नागरिकांनी पूर्ण विश्वास देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती ठेवला। देवेंद्रजींनी सर्वांना विनंती केली होती की या निवडणुकांमध्ये एक दिवस जो आहे, एक दिवस तुम्ही कमळाचा बटन दाबून आम्हाला सहकार्य करा। 5 वर्ष मी तुम्हाला तुमच्यावरती लक्ष ठेवेल हे त्यांनी सांगितलं। लोकांनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं यश जे आहे ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे। धन्यवाद।